हॅलो मित्रांनो, HRS ट्रॅव्हलर्समध्ये आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण आलो आहोत पुणे बेंगलोर नॅशनल हायवे 48 वरील एका महत्त्वाच्या घाटामध्ये, ज्याचं नाव आहे खंबाटकी घाट. मित्रांनो, खंबाटकी घाट हा महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्ग 48च्या पुणे कोल्हापूर विभागावरील एक पर्वतीय खिंड आहे. हा घाट सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये असून यामध्ये नयनरम्य पर्वतचित्रे आपल्याला पाहायला मिळतात. मित्रांनो, येथील हवामान जे आहे हे 12 महिने आल्हाददायक असते. मित्रांनो, पूर्वीच्या काळामध्ये खंबाटकी घाटातील रस्ता हा दुपदरी होता, म्हणजे जाण्यासाठी आणि येण्यासाठी याच रस्त्याचा वापर केला जात होता. परंतु आता जाण्यासाठी आणि येण्यासाठी अशी 2 वेगवेगळे मार्ग आहेत. साताऱ्याकडून पुण्याकडे येताना साधारणपणे 873 मीटर लांबीचा बोगदा तयार करण्यात आलेला आहे. त्यामुळे साताऱ्याकडून पुण्याकडे प्रवास करताना आपल्याला हा घाट पाहायला मिळत नाही. इनफॅक्ट हा संपूर्ण डोंगर रांगा ज्या आहेत या बायपास केलेल्या आहेत आणि या ठिकाणी बोगदा तयार करण्यात आलेला आहे. मित्रांनो, त्यामुळे आपल्याला जर खंबाटकी घाट पाहायचा असेल तर त्यासाठी आपल्याला पुण्याहून साताऱ्याच्या दिशेने प्रवास करावा लागतो. पुण्याहून पाचगणी, महाबळेश्वर अशा हिल स्टेशनला, तसेच सज्जनगड, कास पठार अशा ऐतिहासिक आणि निसर्गरम्य ठिकाणाला जाण्यासाठी सुद्धा याच महामार्गाचा म्हणजेच नॅशनल हायवे 48 आणि त्यासोबतच या हायवेवरील असलेल्या खंबाटकी घाटाचा वापर करावा लागतो. खंबाटकी घाट चढताना साधारणपणे मध्यावर आल्यानंतर या ठिकाणी खामजाई मंदिर आहे. हे मंदिर ज्या ठिकाणी बांधले आहे ते दुसरे तिसरे काही नसून खंबाटकी घाटाच्या प्राचीनतेची साक्ष देणारे ऐतिहासिक खांब
टाके आहे. डोंगरात खोदलेल्या या खांबटाक्यात 12 महिने पाणी असते. पारगाव खंडाळा या गावामुळे हा घाट पूर्वी खंडाळा घाट म्हणून ओळखला जात होता. नंतर मात्र खांबटाक्यामुळे हा घाट खांबटाकी घाट म्हणून व त्याचाच अपभ्रंश होऊन खंबाटकी घाट म्हणून ओळखला जाऊ लागला. या घाटाची लांबी साधारणपणे 5 ते 6 किलोमीटर आहे. या घाटामध्ये तीव्र वळणे असून घाटातून जाताना विशेष काळजी घ्यावी लागते. तसेच पावसाळ्यामध्ये धुक्यांमुळे येथील वातावरण नयनरम्य झालेले तर असतेच, पण गाडी चालवताना मात्र काळजी घ्यावीच लागते. घाटाची समुद्र सपाटीपासूनची उंची सुमारे 700 ते 800 मीटर इतकी आहे. घाटातील रस्त्याची सरासरी रुंदी 7 ते 10 मीटर इतकी आहे. मित्रांनो, या घाटातून सह्याद्री पर्वतरांगांचे अप्रतिम दृश्य दिसते. फोटोशूट आणि ट्रेकिंगसाठी हा परिसर प्रसिद्ध आहे. त्यामुळे मित्रांनो, आपण जर पर्यटक असाल आणि आपल्याला पर्यटनाची आवड असेल तर आपण अवश्य या घाटाला भेट द्यायला पाहिजे.